नमस्कार. वास्तू या सदरामध्ये मी परी तेलंग आपले स्वागत करते. आपली रोजची दगदग, आपलं धकाधकीचं आयुष्य, शहरातली धावपळ या सगळ्यातनं थोडासा ब्रेक मिळावा, थोडी विश्रांती मिळावी म्हणून आपण धाव घेतो ती गावाकडच्या फार्म हाऊसकडे. पण फार्म हाऊस बांधताना देखील तिकडचं वास्तुशास्त्र लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याच संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आपल्या सोबत आहेत वास्तुशास्त्र विशारद स्मृती पांचाळ. नमस्कार. नमस्कार. वास्तूमध्ये आपलं स्वागत. थँक्यू. आता फार्म हाऊस बांधताना देखील तिकडचं वास्तुशास्त्र लक्षात घेणं आपण गरजेचं आहे म्हणतो. तर नेमकं त्याची कशी सांगड घालावी, म्हणजे कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? तर फार्म हाऊस जे आहे, फार्म हाऊस बनवताना जर आपण वास्तुशास्त्राची मदत घेतली तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आता फार्म हाऊस म्हटलं की आपल्याला सगळीकडे मुळामध्ये दिसतं की एखादं छानसं शेतामध्ये झाडांमध्ये असलेलं आपलं घर. तर मुळामध्ये फार्म हाऊसची आपल्याला मांडणी करताना जेव्हा आपल्या प्लॉटला किंवा त्या भूखंडाला कंपाऊंड घातलं जातं तेव्हा त्या भूखंडाचा मुळामध्ये तो चौरस किंवा आयताकृती करून घ्यावा. जर तो आपल्याला पूर्णपणे आयताकृती किंवा चौकोनी मिळत नसेल तर कॉपर वायर आणि ब्रह्मासेट नवग्रह सेटच्या सहाय्याने जमिनी खालून त्याला त्या ब्रह्मासेट नवग्रह सेट खालून कॉपर वायरने तो चौरस करून घ्यावा. म्हणजे आपल्याला दिसताना दृष्टीला तो दिसताना आहे तसाच दिसतो, पण वास्तुदोष जो आहे हा वेड्यावाकड्या भूखंडाचा हा काढला जातो. अच्छा, बरं. त्याच्याच बरोबर जेव्हा आपण तिथे फार्म हाऊस म्हणजे घर बांधत असतो त्या फार्म मध्ये, तेव्हा आपल्याला एक काळजी घ्यायला पाहिजे की जेव्हा वास्तुदेव निद्रिस्त असतात त्यावेळेला कधीही कामाची सुरुवात करू नये. नाहीतर अशा जागी कायम आपल्याला अडथळे येताना दिसत असतात. कधीही नैऋत्येकडून आपल्याला फार्म हाऊसची किंवा त्या घराची आपण सुरुवात करावी. आणि दुसरी तिथे अतिशय महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे पाण्याचा साठा. तिथे बोरवेल मारली जाते फार्म हाऊसमध्ये आणि झाडं लावली जातात. तर फार्म हाऊसमध्ये तुम्हाला पाण्याचा साठा जर करायचा असेल तर उत्तर दिशा जी आहे, उत्तरेला जर तुम्ही बोरवेल मारली तर ही तुम्हाला अतिशय शुभ असतं. कारण उत्तर दिशा जी आहे हे पाण्याचं तत्व आहे आणि पाण्याच्या तत्वाच्या ठिकाणी जर बोरवेल आली तर तुम्हाला समृद्धीसाठी त्याचा फायदा होतो. समजा उत्तरेकडे नाही मिळाले, कारण बोरवेलचे पॉइंट जे असतात हे आपल्याला 2-3 ते तिकडे दाखवत असतात, तर ईशान्येकडची पूर्वेकडची चालू शकते. मात्र नैऋत्य दिशेला किंवा दक्षिण दिशेला पाण्याचा साठा जो आहे हा कधीही चुकूनही करू नये. आता फार्म हाऊसमध्ये कधी कधी आपल्याला पाणी कुठे मिळेल, त्याची शक्यता कुठे असेल हे जर ओळखायचं असेल तर त्या फार्ममध्ये त्या शेतामध्ये जर तुम्हाला बेलाचं किंवा आपट्याचं जर झाड दिसत असेल तर त्याच्या 5 मीटरच्या परिघामध्ये पाणी जे आहे हे नक्कीच मिळालं पाहिजे. तर तिथे घेऊ शकता. मात्र काही वेळेला काय होतं की काही लोकांची जी असते ही आवक जेवढी असते त्याच्यापेक्षा जावक जी असते ही खूप असते. तर अशा व्यक्तींनी एक प्रयोग करून पाहायला हरकत नाही की त्यांनी जे उत्तरेला किंवा ईशान्येला जे बोरवेल मारत असतात तर अशा व्यक्तींनी वायव्य दिशेला एक पाण्याचा हौद करावा. तर एक प्रकारे त्यांच्या पैशाची जी समृद्धता आणि स्थिरता जी त्यांना हवी असते ही त्यांना तिथे नक्कीच मिळू शकते. पुन्हा दुसरा याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट असते की आपण जेव्हा तिथे वृक्ष आणि झाडं लावतो, कारण सगळ्यांना तिथे हिरवगार पाहायचं असतं, आणि झाडं लावताना फळझाडं जेव्हा आपण लावतो तेव्हा कुठल्याही झाडाची छाया किंवा सावली जी आहे हे आपलं जिथे जे फार्म हाऊस बांधलं जाणार आहे त्याच्यावरती सकाळी येणार नाही याची आपल्याला काळजी घेतली गेली पाहिजे. त्या झाडाची सावली जर त्या घरावर येत असेल तर घरातल्या व्यक्ती ज्या आहेत यांचं सर्वसाधारणपणे कर्तृत्व जे असतं त्याला एक प्रकारे आळा घातला जातो. तर त्याच्यामुळे तिथे जर त्यांच्या झाडाची सावली त्या घरावरती येणार नाही याची आपल्याला योग्य काळजी घेतली गेली पाहिजे. घर बांधताना, पाया बांधताना प्रवेशद्वार जे आहे हे सर्वसाधारणपणे ती व्यक्ती जी असेल याच्या फेवरेबल डिरेक्शनला असणं आवश्यक असतं. त्याचबरोबर फार्म हाऊस आपण बांधत असतो त्यामुळे आपल्या हातामध्ये काही गोष्टी असतात. तर सर्वसाधारणपणे पूर्व आणि ईशान्येला तिथे मोठमोठ्या खिडक्या जर तुम्ही त्या फार्म हाऊसला केल्या तर सूर्याचे अल्ट्रागॅमा व्हायब्रेशन, अल्ट्राव्हायोलेट किरणं जी आहेत ही आपल्याला घरामध्ये घेता येतात. ज्या योगी आपल्या घरामध्ये जीवजंतू किंवा रोगराई जी आहे ही येऊ नये त्याच्यासाठी आपल्याला त्याचा फायदा करून घेता येतो.
आता हे झालं मुंबईकडची लोक फार्म हाऊस बांधतात त्याच्यासाठी, पण ऑलरेडी आज आपल्या भारतामध्ये कितीतरी गावामध्ये असे फार्म हाऊस आहेत, तिथे शेतकरी वर्ग, चांगला सधन शेतकरी वर्ग जो आहे हा तिथे राहत आहे. तर त्यावेळेला त्या व्यक्तीच्या असतात, यांच्याकडे गोशाला किंवा पशुधन जे असतं तेही असतं. बरोबर. तर हे पशुधन तुम्ही कुठे ठेवायचं आणि कुठे ठेवू नये याचेही काही वास्तुशास्त्राप्रमाणे आणि वास्तू नियमांप्रमाणे ठोकताळे आहेत. सर्वसाधारणपणे आपल्याला पशुधन जर ठेवायचं असेल, याच्यामध्ये आपण म्हणू शकू की गाय आहेत, बैल आहेत, काही तिथे बकऱ्याही ठेवल्या जातात. तर सर्वसाधारणपणे पूर्वेला आणि ईशान्य दिशेला जर तुम्ही गोशाला बांधल्यात तर त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होऊ शकतो. मात्र कधीही गाय बैल जे असतील यांच्याबरोबर बकऱ्या ज्या आहेत, हा प्रकार किंवा बकऱ्याचे प्राणी आहेत, हे तिथे त्यांच्याबरोबर कधीही बांधू नयेत. तर त्याचा त्रास होत असतो, नाहीतर तुमचे गाय आणि बैल जे असतात यांच्या गोधनाचा नाश होण्यासाठी ते कारणीभूत ठरण्याची शक्यता असते. काही वेळेला काय होतं की उगाचच त्या गोधनाचा नाश होत असतो, अकारण ते गाय बैल आजारी पडत असतात किंवा त्यांचे ते लवकरात लवकर मरत असतात. अशा वेळेला एक काळजी घेतली पाहिजे की त्यांचा जो गोठा जो आहे, इथे केर कचरा नाहीये ना, त्याच्याबरोबर तिथे जर तुम्ही केरसुणी नाहीये ना हे बघितलं पाहिजे. जर गोधनाचा नाश होत असेल तर अशा गोठ्यामध्ये संध्याकाळी दिवा जो आहे हा अवश्य लावावा. त्याचबरोबर काशाचं एक भांड असतं, त्या काशाच्या भांड्यामध्ये जर पाणी तुम्ही तिथे भरून ठेवलं तर गोधन जे आहे याला एक प्रकारे स्थिरता येण्यासाठी त्याचा तिथे फायदा होऊ शकतो. आणि दुसरं, तिथे आपण जे झाडं आपण लावतो फार्म हाऊसमध्ये, याच्यामध्ये कुठलं झाड लावावं आणि कुठलं झाड लावू नये तेही वास्तुशास्त्रामध्ये, वास्तुपुराण जे आहे याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. सर्वसाधारणपणे काटेरी वृक्ष जे असतात हे नकारात्मक ऊर्जा ज्या असतात या निर्माण करत असतात. त्यामुळे काटेरी वृक्ष जे आहेत हे सहसा त्या फार्म हाऊसमध्ये लावू नयेत. वेली ही फारशा कमी प्रमाणामध्ये लावाव्यात, कारण वेली ज्या असतात त्यांना स्वतःचा एक संपूर्ण आधार नसतो, दुसऱ्याचा आधार घेऊन त्या वाढत असतात. त्याच्यामुळे आपण सेल्फ इंडिपेंडेंट असणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि तुम्ही जशा प्लेसिंग करता तशा ऊर्जा तिथे निर्माण होत असतात. त्यामुळे वृक्ष लावताना सर्वसाधारणपणे फळाचे किंवा वड किंवा औदुंबर अशा प्रकारचे वृक्ष जर तुम्ही पूर्व ईशान्य दिशेला लावले तर ते आपल्याला निश्चितच फलदायी होऊ शकतात. फार्म हाऊस विषयीच्या वास्तुशास्त्राविषयी आपण अगदी छान माहिती मिळवली. त्याकरता तुम्ही इथे येऊन एकदम छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे आभार मानते. धन्यवाद.